अरे वाईफ पैसा नाही घ्या. अरे हाय मित्रांनो, मी आपला रोशन चव्हाण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर भावांनो, बरेचसे दिवस झाले आपल्या चॅनलवरती आपला ब्लॉग नाही येत होता. त्याचं कारण म्हणजे की माझी तब्येत एकदम खराब झाली होती, पण आता माझी तब्येत एकदम रिलॅक्स आहे आणि मी कम्फर्टेबल आहे आता. तर चला एक ब्लॉग शूट करूया. माझी इच्छा झाली की आपल्याला जायचं आहे उजनीला. उजनीला म्हणजे उजनीला दर्गा आहे, तिथे जायचं आपल्याला. ऑल ओव्हर मी रेडी आहे सर्व, आणि गाडी पण आपली बाहेर लागलेली आहे. आणि चला जाऊया. आणि केस विस सेट केलेले आहे. असं वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि चला जाऊया आपण आता उजनीला. बाकी सर्व मी कामं केलेले आहे. लेट्स गो. झालेला आहे नाश्ता विष्टा सगळं ओके आहे. तर भावना आता ब्लॉग फुल एन्जॉय करा. आणि जायचं आता आपल्याला उजनीला. चला फटाफट जाऊया आता उजनीला. त्यानंतर आपण भेटूया पुढं. तर भावांनो, अर्धा रस्ता आपण क्रॉस केलेला आहे. आणि तुम्हाला सांगू नाही शकत मी, एवढं ऊन तापलेलं आहे. बघा हे बघ, पूर्ण असं ऊन तापलेलं आहे. आणि रस्त्यामध्ये एकही असं झाड नाही आहे की तिथं आपण स्टे करू शकता. हे एक झाड दिसलेलं आहे मला. तर मी इथं आलेलं आहे. आणि इथून आपल्याला अजून 30 किलोमीटर जायचं, म्हणजे एवढ्या उन्हामध्ये जायचं आपल्याला. आणि आपल्याला तिथंच ह्या साईडलाच पुढं शहर आहे, तिथं गेल्यानंतर आपल्याला केडी वेडी घ्यायची आहे. आणि आपल्याला खूप असा लंबा प्रवास करायचा, ते बी उन्हामध्ये करायचं आहे. आणि मी मास्क यूज पण नाही आणलेला आहे, तर वाट लागणार आहे चेहऱ्याची. हाताची अंगावर मारायला लागलं काय झालं. तर ठीक आहे, आपण जाऊया, केडी वेडे घेऊया. त्यानंतर एक ऊसाचा रस पिऊया, एनर्जेटिक राहूया. आणि त्यानंतर जाऊया आपण परत आपल्या राईडला, जे की आहे उजनी. लेट्स गो अँड कीप अँड वॉच. लेट्स गो. तर भावांना आपण केळी घेतलेली आहे काकांजवळून. आणि केळी आपण घेतलेले 2 डझन. आणि चला आता जायचं आपल्याला उजनी. हे शहर आहे जे की आपण बोलले होते. आणि आताच हे माझं शहर आहे. तर चला पटापट आता जाऊया आपण उजनीला, कारण की ऊन खूप तापलेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण वन साईड हे पूर्ण सोयनिंग होते माझी. तर ठीक आहे, तरी पण आपल्याला जायचं आहे. तर जाऊया आपण आता उजनीला. लेट्स गो. हा ना, समोरच उसाचा रस दिसतोय मला. तर आता जाऊया आपण. आता 2 ग्लास मारूया एकदम मस्तपैकी, कारण की ऊन खूप तापलेलं आहे. आणि एनर्जेटिक राहूया. इथं रस पिऊया. आणि त्यानंतर जायचं आता आपल्याला उजनीला. तर भावांनो, ही जागामध्ये मी बसलेला आहे. आणि मला एवढं रिलॅक्स वाटतं, मला असं वाटतं आहे की आपण एकदम जन्नतमध्ये बसलेला आहे मी. मला असं वाटतं आहे, कारण की जागामध्ये ना ब्रिज खाली खूप थंड थंड वाटतं आहे. आणि इथंच आता समोरच आपला भाऊ जो आहे रस बनवतो आहे. आणि रिलॅक्स वाटतं आहे आता, कारण की एवढ्या उन्हामधून रिलॅक्स व्हायला मी या जागेवरती आलेला आहे. खूप भारी वाटतं आहे. आता 1 गिलास पिऊया, त्यानंतर जाऊया आपण उजनीला. तर पटापट आता भाऊ बनवतो आहे. आणि जायचं आता आपल्याला उजनीला. वा वा वा, संतुष्ट तर आज म्हणजे घालण्याचा ज्यूस. तर आणून ज्यूस घेतलेला आहे मी स्वतः, आणि खूप भारी वाटलं. आणि चला आपण आता कंटिन्यू आपली राईड चालू ठेवूया, कारण की आपल्याला खूप लांब जायचं आहे. आणि ह्या जागेवरती मला खूप भारी वाटलं. चला आपण जाऊया आता फटाफट आपली राईड जी आहे कंप्लीट करायला. 30 किलोमीटर आहे इथनं. तर भेटूया आपण आता डायरेक्ट उजनीला. लेट्स गो. तर भावांनो, मी आता दर्गामध्ये आलेला आहे. आणि खूप उन्हामध्ये आला, त्या साईडनं पूर्ण जळलेलं माझं, कारण की ऊनच तेवढं आहे. आणि इथे लोकेशन. आणि जाऊया आता आपण फटाफट दर्शन करूया आणि निघूया घरी. सर्वात पहिले आपण तोंडावरती पाणी मारूया, त्या साईडला पाणी आहे. तर जाऊया आता आपण वरती दर्शन घ्यायला. लेट्स गो. भावांनो, तुम्हाला पाण्यामध्ये बारीक बारीक मासे दिसत असणार. आणि ही भरपूर असे मासे आहे ह्या साईडला. आणि आंघोळ जे हातपाय मी इथं वॉश केलेले आहे. आणि आपल्याला जायचं दर्गामध्ये आता. तर जाऊया आपण फटाफट. त्या साईडला बेंडूक बघा, केवढाले मोठे मोठे बेंडक आहे, बाप रे. चला जाऊया आतमध्ये. तर भावना, आपण गुलाब अगरबत्ती आणि अत्तर घेतलेला आहे. आणि आपल्याला जायचं आतमध्ये साईडला. खूप शांत आहे आज. चला जाऊया आतमध्ये आता. तर भाइयो, तर मित्रांनो, मी
पूर्णपणे दर्शन केलेलं आहे आणि मला खूप भारी वाटलं या जागेवरती येऊन. आणि मला पर्सनली म्हणजे खूप जागा आवडते ही आणि मला इथं यायला खूप आवडते. त्यासाठी मी केव्हाही गावाला आला तर मी या जागेवरती येतो आणि पूर्ण एकदम शांत आहे सर्व जागेवरती, कोणीच नाही इथं. आता कोणीच नाही सर्वीकडे, मी एकटा आहे आणि थोडा रिलॅक्स होतो. आणि जे केळी आपण आणले होते ते पण द्यायला तिथं ते लोक असतात ते नाही आहे. तर बघूया कोणाच्या नसीबमध्ये आहे तर, कारण की इथं जर आले तर आपण कोणाच्या तरी नसीबमध्ये असेल ते द्यायला आपण जे केळी आणली होती. तर बघू कोणाच्या नसीबमध्ये आहे तर. आणि खूप भारी वाटलं. आता आपल्याला निघायचं आहे घरी. मी एकटा आला होता आणि मला पर्सनली खूप आवडलं इथे येऊन, तुम्ही बघू शकता. आणि ठीक आहे, तर आता आपण निघायची तयारी करू घरी. तर ऊन काही कम झालेलं नाही आता, तरी 2 वाजलेले आहे. तर जाऊया आता फटाफट. आपण गाडी त्या साईडला मी गाडी लावलेली आहे. तर जाऊया आता आपण फटाफट घरी जायची तयारीला. लेट्स गो. तर वाहनं मी दर्शन घेतलेलं आहे आणि मला निघायचं आता घरी. आता मी गाडीवरती आहे आणि ऊन खूप तापलेलं आहे आणि निघायचं अर्जंट आहे घरी, कारण की मला घरी गेल्यानंतर रावेरला पण जायचं आहे. तर जाऊया आता फटाफट आपण घराच्या मार्गाने. हा जो रस्ता आहे हा जातो आपल्या घरी. आणि या बाजूला कोणी नाही आहे, फक्त ही शेती दिसते. आणि या जागेवरती मी उभा आहे ना, तर ही जागा खूप भारी आहे. म्हणजे कारण की इथं ना एक निंबाचं झाड आहे जे की सावली खूप जास्त देते. आणि इथं थांबायला असं माझी तर इच्छा होते की इथंच बसून राहा निवांत, पण काय करणार, घरी पण अर्जंट काम आहे. तर जाऊया आता फटाफट आपण घरी. लेट्स गो. आणि आपण हे केळी आणली होती ती तिथं जे लोक असतात ते नाही होते तिथं, तर मी कोणाला दिली नाही. हे आपल्या डिक्कीमध्ये बघू शकता तुम्ही, ही केळी आपल्या डिक्कीमध्ये आहे. तर बघूया कोण नसीबवाला आहे की ज्याला आपण हे देऊया. तिथं मला असं वाटेल की ही म्हणजे मला नाही, तिथं ॲटोमॅटिक जर मी थांबला तर तिथं देऊया आपण ही केळी. आता मी आणलेली आहे, कोण नसीबवाला आता त्याच्या नशिबामध्ये ही केळी जाणार आहे. तर बघूया आता रस्त्याने जाता कोणी जर भेटला तर त्याला देऊया. तर जाऊया फटाफट आता घराच्या मार्गाने. लेट्स गो. तर भावांनो, फायनली मी जे केळी आणली होती ते दिलेली आहे. मी शूट नाही केलं कारण की माझा तिथं जीव घाबरत होता, कारण की म्हणजे कारण ना गाव साईड असं राहते, कोण्या माणसाने जर काही वस्तू दिली तर एक अलग नजरियाने लोक बघतात, आणि त्यासाठी मी शूट नाही केलं. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी फायनली आता घरी आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये जर एवढंच भावांना, तर व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.